इतका मेकअप करून चालली कुठे असा टॉन्ट मारला तरीसुद्धा मला काहीच वाटलं नाही. का चला सांगते. आता टॉन्ट तर साहजिक होता, कारण टू व्हीलरवर जायचं म्हणजे पूर्ण मेकअप धुवून जाणार आणि तेच झालं. पावसाळ्यात टू व्हीलरवर फिरायची मजाच वेगळी असते. मी तर रेनकोट वगैरे काहीच घालून नव्हते म्हणत, पण हे बोलले की नाही खूप जास्त थंडी वाजते, तू आधी रेनकोट घाल. दरवर्षी पावसाळ्यात आमची एक बाईक राईड तर होतेच. तर यावेळेस मी यांना बोलले की नाही चला आपण ना पहिन्याला जाऊ. आता हे तर यांच्यासाठी नवीन नव्हतं. आय थिंक यांचा हा दुसरा टाईम असेल इथे आलेत हे, पण फ्रेंड्स लोकांसोबत. फर्स्ट टाईम मी आलेले यांच्यासोबत आणि मला बिलकुल पण आयडिया नव्हती की इतकं चालायला लागणार आहे, किंवा यांनी पण मला सांगितलं नाही. म्हणून मी आपले साधी फ्लॅट्स घालून गेले, पण तिथे गेलं समजलं की यार उगाचच ही चप्पल घातली, कारण मला बिलकुल पण चालता येत नव्हतं. जसं आम्ही पुढे जात होतो तसं ट्रॅक अगदी अवघड होत चालला होता. आणि एक वेळ अशी आली नाही की असं वाटलं की नाही माझ्याकडून होणार नाही, कारण इतके मोठे मोठे दगड होते. पण नंतर जसं जसं पुढे जात होतो तसं अगदी छान वाटायला लागलं. आणि आता थोडं राहिलं असं करता करता आम्ही फायनली धबधब्याजवळ पोहोचलो. आता धबधब्याजवळ पोहोचलो फक्त 10 ते 15 मिनिटं आम्ही तिथे थांबलो, पण हा एक्सपिरियन्स एकदम छान होता. आणि त्यानंतर आम्ही लगेचच परतीच्या प्रवासाला लागलो. येता मस्त असा गरमागरम चहा घेतला. तसं बघायला गेलं तर दुपारी येताना आम्ही फुल ऑन जेवण करून आलो होतो, पण तरी सुद्धा इतकं भारी आलोय आणि इतकं छान वातावरणामध्ये नॉनव्हेज हे झालंच पाहिजे म्हणून मस्त असा चिकन थालीवर ताव मारला. तर यांना तर नव्हतं खायचं, त्यांनी व्हेज खाल्लं, पण मी मस्त छान एन्जॉय केलं. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग मी, तोपर्यंत बाय.